कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मीरा, अगं बसलीस होय? अगं दमलीस का? नाही का की 2-4 कामं राहिलेत, मी घेते ना आवरून। अगं 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 तू काम करावीस ना म्हणून नाही बोलले ग बाळा मी। तू दमली असशील तर तुझ्यासाठी चहा ठेवते। हा गुणाची ग माझी बायती। किती काम करतेस हा? माझ्यावरचा सगळा भार हलका करतेस बघ। अगं अगं राहू दे एखादं काम राहिलं ना तर काही फरक पडत नाही। आपल्याला ना रंगराज बाबांच्या आश्रमात जायचंय हा, तेव्हा तू लवकर तयार हो, पटकन तयार हो, चल। रंगराज बाबांच्या आश्रमात कशासाठी काकी? कशासाठी काय कशासाठी जायचंय सांगितलेलं कळत नाही हा? का कशासाठी काय करायचंय तुला? बांध घट्ट बांध। चला आवरा रे, बाबा आलेत। बाबा, राग येणार नसेल तर एक विचारू का? विचार। नाही म्हणजे चरण सेवा असते तेव्हा आपण हा असा पलंग सजवतो, पण तोही आत तुमच्या एकांताच्या खोलीत। आज असा इथे उघड्यावर का? जे कृत्य दिवसा ढवळ्या सगळ्यांसमोर घडलं त्याची परतफेड देखील तशीच व्हायला हवी ना। त्या मीराने अख्ख्या गावासमोर अपमान केलाय माझा, जघन्य अपराध आहे हा। मी देखील तिला अख्ख्या गावासमोर अपमानित करणार। आणि म्हणूनच हा सोहळा असा 4 चौघात व्हायला हवा। जे साक्षीदार असतील ना ते 4 ठिकाणी जाऊन माझा महिमा गातील, सांगतील की त्या मीरानी बाबांच्या गाडीवर पायाचा ठसा उमटवला म्हणून बाबांनी तिच्या चारित्र्याचेच उच्चाटन करून टाकले। मीरा, मीरा। अगं तसं नाही बाळा, देवीच्या उत्सवाचे सगळे विधी तू किती धीराने पार पाडलेस हा? सगळ्यातून वाचलीस, किती अडचणी आल्या पण तू मात्र धीराने तोंड दिलंस त्यांना हा। आणि ह्या सगळ्याचं ना रंगराज बाबांना खूप कौतुक वाटतंय आणि म्हणून त्यांनी तुझा सत्कार करायला बोलवलंय तिकडे हा। साऱ्या जगाला कौतुक वाटेल अशीच आहे आपली मीरा। कुंडात एक लहान पोर पडली होती आज। मीराने मागचा पुढचा विचार न करता कुंडात उडी मारून तिला वाचवलं। भैया हो, अगं बाई, आता जर का हे रंगराज बाबांना कळलं ना तर ते हिची धान्य तुलाच करतील। कुणी सत्कार करावा, कुणी तुला करावी म्हणून मीराने हे कार्य केलेलं नाहीये। अहो, आणि तशी अपेक्षाही नाही, हो ना मीरा? काका, मी सर्व विधी पार पाडले ते माझा स्वाभिमान म्हणून। आणि हो, हसत्या कुंडात पडलेल्या मुलीला वाचवलं ते माणुसकी म्हणून, मला बक्षीस मिळावं म्हणून नाही। अगं अगं मीरा, रंगराज बाबांनी बोलवलंय तुला, प्रत्यक्ष रंगराज बाबांनी, त्यासाठी भाग्य लागतं ग।
तुझ्या त्या रंगराज बाबाने बोलावलंय म्हणूनच नको म्हणतोय मी. अहो अजिबात जाणार नाही मीरा त्याच्या आश्रमात. अहो असं काय करता? ए मीरा आपण मी बाकीची कामं आवरून घेते. अगं आपण जाऊया ना, राहू देत ते काम. अगं मीरा शी. म्हणतात ना, देव देतो आणि कर्म नेता. जा जा, ती जिथे कुठे असेल, जशी असेल तशी घेऊन येतील. तिने तिने तुमच्या देवाचा अपमान केलाय, माझा अपमान केलाय, त्याचं परिमार्जन व्हायला हवं ना. जा घेऊन या. अहम ब्रह्मास्मी. जा जा घेऊन या तिला. ताबडतोब घेऊन या. बाबा शांत व्हा. बाबा शांत व्हा. बाबा शांत व्हा. हे बघा, तुम्ही म्हणाल तसंच होईल. राग सोडा. तुमचा कोप भक्तांवर होऊ देऊ नका. तू तू माझा माणूस आहेस ना. माझा कुठल्याही भक्तावर कोपणार नाही, पण तिला आता माझ्या समोर उभी कर लगेच आणि इथे इथे घेऊन ये तिला. बाबा मी करतो काहीतरी. बाण जुनाच आहे, परत मारावं लागेल. मी बरोबर निशाणा साधतो आणि करतो काहीतरी. मला थोडासा वेळ द्या. मी काम करून येतो. अभय मी आलो बाबा. अपराधानुरूपो दंड. अहम ब्रह्मास्मि. वेदा, अथर्व, तुम्ही काही काळजी करू नका. आपल्या वेदाला काहीही होणार नाही. तुमचं, तिच्या मंजिरी आजीचं, तिच्या अनन्या आत्तूचं आणि तिच्या या आईचं प्रेम तिला काहीही होऊ देणार नाही. अथर्व, डॉक्टरांनी सांगितलंय ना, वेदा इज आउट ऑफ डेंजर. तिला काहीच होणार नाही. खूप विचार करतोयस. डोंट थिंक सो मच. मी काय म्हणते, आपण वॉक घेऊन येऊया. हा, तुला बरं वाटेल, तुला फ्रेश वाटेल. चल. नाही नाही अथर्व, तुम्हीच काही ऐकू नका. ही तुम्हाला बाहेर घेऊन जाईन आणि माझ्या वेदाला जर तुम्ही जाऊ नका. अथर्व, जाऊया. मी इथेच बसणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.